जेव्हा प्रेग्नन्सी राहत नाही तेव्हा तुम्हाला माहिती सगळं लक्ष हे फॅमिलीचं महिलेवरती असतं. हिच्यात काहीतरी प्रॉब्लेम असू शकेल, हिच्यातच काहीतरी दोष आहे, असं करत करत कपल्स एक खूप मोठी गोष्ट विसरतात की जागतिक स्तरावर देखील ज्या निम्म्या इन्फर्टिलिटी किंवा वंध्यत्वाच्या केसेस आहे त्यामध्ये पुरुष घटकाचा सहभाग आहे. नमस्कार, मी डॉक्टर अपूर्वा देशपांडे, IVF एक्सपर्ट आणि गायनेकॉलॉजिस्ट फ्रॉम बारामती. तर आज आपण बोलणार आहोत अशा काय फॅक्टर्समुळे आपल्याला स्पर्म वरती लक्ष दिलं पाहिजे आणि स्पर्म हेल्थ कुठल्या कुठल्या फॅक्टर्समुळे प्रभावित असू शकते. आता स्पर्म हेल्थ म्हणजे ज्या तुमच्या सिमेंटची जी गुणवत्ता आहे किंवा सिमेंट पॅरामीटर्स आहे ते आम्ही थरो सिमेंट अनालिसिस नंतर तुम्हाला सांगतो की किती क्वांटिटी आहे, काय मोटिलिटी आहे आणि काय क्वालिटीचे स्पर्म्स तुमच्याकडे आहेत. आणि हे कम्प्लिटली मिस होतं जर फक्त महिलाच आमच्या ओपीडी मध्ये येत राहिली तर माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्या कपल्सला की दोघंही जण, तुम्ही मूल नसेल होत तर दोघंही जण आमच्या ओपीडी मध्ये आलं पाहिजे, म्हणजे दोघांचीही असेसमेंट होते. तर आज जाणून घेऊया ह्या 10 गोष्टींबद्दल ज्याच्यामुळे स्पर्म्सची संख्या, स्पर्म्सची हालचाल म्हणजे जे शुक्राणू आहे त्यांच्या हालचालीवरती, क्वालिटीवरती, क्वांटिटीवरती परिणाम होऊ शकतो. सगळ्यात महत्वाचं आहे तुमची जीवनशैली. आज धकाधकीचं जीवन झालंय, बैठी जीवनशैली झाली आहे, आपल्याकडे काम नसतं फिजिकल आणि आपण व्यायाम पण करत नाही. सो ह्या सगळ्या लाईफस्टाईल चेंजेसमुळे आपलं वजन वाढत चाललंय. निष्क्रियतेमुळे आपल्या सिमेंट पॅरामीटर्सवरती डेफिनेटली परिणाम होतो, त्यांना ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस बसतो आणि ह्या लाईफस्टाईलमुळे आपल्याला डेफिनेटली स्पर्म काउंट, मोटिलिटी आणि मॉर्फॉलॉजीमध्ये चेंजेस मिळतात. आणि आता अजून कुठली महत्वाची कारण आहेत ते जाणून घेऊया. स्मोकिंग म्हणजे धूम्रपान, ह्यानी काय होत असेल? त्याच्यामध्ये ज्या रसायन वापरले जातात, ज्या केमिकल्स आपल्याला आढळतात त्या सगळ्यामुळे स्पर्मला DNA डॅमेज होत असतो आणि त्यांचं प्रोडक्शन सुद्धा खालावतं. त्यामुळे स्मोकिंग अतिशय लवकर तुम्ही टाळलं पाहिजे आणि बंदच केलं पाहिजे, कारण आता इनफर्टिलिटीचे प्रॉब्लेम्स आहेत, नंतर तुम्हाला नाना प्रकारचे प्रॉब्लेम्स होऊ शकतात, कॅन्सर देखील होऊ शकतो. त्यामुळे स्मोकिंग पासून डेफिनेटली लांब राहिलं पाहिजे. त्याच्यानी मॉर्फॉलॉजी, मोटिलिटी आणि काउंट ह्या तिन्ही पॅरामीटर्सवरती भरपूर परिणाम दिसून येतात. आता अल्कोहोल बद्दल बोलूया. अल्कोहोल का महत्वाचं आहे, मी का कव्हर करते की मॅडम आम्ही कधी कधी थोडं ओकेजनल ड्रिंकिंग करतो. आता थोडं ओकेजनल ड्रिंकिंग किंवा खूप प्रमाणात नियमित दारू पिणे, ह्या दोन्ही प्रकारांमध्ये स्पर्म DNA डॅमेज बघितलेला आहे आणि त्याच्या मागे सायन्स आहे की काय होत असेल नेमकं. टेस्टोस्टेरॉन लेवल सुद्धा खराब होतात आणि त्याच्यामुळे सुद्धा स्पर्म प्रोडक्शन वरती परिणाम होतो आणि त्याच्यामुळे DNA डॅमेज होतो, मोटिलिटी खराब होते आणि आपल्याला हवे तसे स्पर्म्स फर्टिलायझेशनसाठी मिळत नाहीत. आता अजून एक पॉइंट म्हणजे झोपेची कमतरता, क्रॉनिक स्ट्रेस. झोपेची कमतरता ही नाईट शिफ्ट वर्कर सिंड्रोम मध्ये बघितलं जातं, ज्यांची कंटिन्युअसली नाईट शिफ्ट असते आणि त्यांना कळलेलंच नसतं की आम्हाला का बरं स्पर्म मध्ये प्रॉब्लेम्स येत आहेत किंवा आम्हाला का वंध्यत्व झालेलं आहे. तर यामुळे स्पर्म DNA डॅमेज तर होतोच होतो, तुमचे जे नॉर्मल बेसिक हॉर्मोनल प्रोफाईल आहे तो सुद्धा डिरेंज होतो आणि त्यामुळे तुमची सिमेंट पॅरामीटर्स पूर्णपणे खराब होतात. त्यामुळे जर तुमची नाईट शिफ्ट असेल तर ती अधेमध्ये बदलून बघायला पाहिजे. तुम्ही पुरेशी झोप घेतली पाहिजे. तुमचा जो सर्काडियन रिदम आहे तो तुमच्या नेचर बरोबर थोडंसं अकिन पाहिजे, म्हणजे तुमचे मॉर्निंग टाइमचे, आफ्टरनून टाइमचे, इव्हिनिंग टाइमचे हे तरी तुम्ही नीट मॅनेज केले पाहिजे. नाहीतर तुमचं डायजेशन, तुमचं जे स्ट्रेस, स्लीप सायकल हे सगळंच अफेक्टेड असेल. आता सततचा स्ट्रेस, क्रॉनिक स्ट्रेस, कामाचा स्ट्रेस, या सगळ्या कारणांमुळे सुद्धा सिमेनवरती खूप जास्त परिणाम बघितलेला आहे. त्याच्या मागे टेस्टोस्टेरॉन आणि बाकीचे हॉर्मोन्स तर कमी होतातच, पण त्याच्या जे हेड डिफेक्ट आहे, जे त्याचे मिडपीसचे डिफेक्ट्स आहेत, टेलचे डिफेक्ट्स आहेत, हे सुद्धा स्पर्म मध्ये बघितले गेलेले आहेत आणि त्यामुळे सुद्धा खूप खूप लोकांमध्ये वंध्यत्व आढळून येतं. आता एक महत्वाचा टॉपिक म्हणजे जंक फूड. याच्यावरती तासन तास माणूस बोलू शकतो, पण आपण किती लोक ते पाळतो? आपल्याला माहिती जंक फूड खायचं नाहीये, अल्ट्रा प्रोसेस्ड फूड पासून लांब राहायचंय, आपल्याला सात्विक घरचं जेवण करायचंय, पण किती लोक ते पाळू शकतात? लक्षात ठेवा, लाईफस्टाईल हे तुमच्या सिमेन किंवा स्पर्म पॅरामीटरसाठी खूप महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये जे एनर्जी प्रोफाईल असायला पाहिजे, म्हणजे स्पर्म मध्ये ज्या स्पीडने ते पळायला पाहिजे, ते तुमच्या खाण्यामधून मिळालेल्या जीवन सत्वामधूनच त्याला स्रोत मिळत असतं आणि त्याच्यानीच त्याला पळायची एनर्जी मिळत असते. त्यामुळे तुम्ही जे खाता ते चांगलं की नाही, इफ इट इज अल्ट्रा प्रोसेस्ड फूड तर इट इज डेफिनेटली व्हेरी बॅड फॉर युअर स्पर्म्स. आता ओबेसिटी, मी आधी पण तुम्हाला सांगितलं की लाईफस्टाईलमुळे आपलं वजन वाढतंय.
पण माहितीये तुम्हाला, ओबीस होणे, कुठल्याही कारणास्तव तुम्ही जर जाड होत असाल तर ओबेसिटी हे स्पर्मला मारण्यासाठी एक इंडिपेंडेंट फॅक्टर आहे. म्हणजे तुम्ही काही नसाल करत पण तुम्ही नुसते जाड आहात, व्यसन नाही, थोडंसं खाता पिताय, काही बाकी काही प्रॉब्लेम नाहीये तुम्हाला, जंक फूड नाहीये, म्हणजे तरी सुद्धा नुसते जाड जरी असाल तरी सुद्धा त्या स्पर्म्सला ते चांगलं ऍटमॉस्फिअर नाहीये आणि ते स्पर्म्स तिथेच मारले जाऊ शकतात आणि तुम्हाला वंध्यत्वासारखी समस्या होऊ शकते. आता हीट एक्सपोजर बद्दल बोलूया, ज्यामध्ये सॉना बाथ जर तुम्ही घेत असाल, खूप हीटेड शॉवर्स घेत असाल, तुमच्या कामामध्ये हीटला एक्सपोजर असेल, तर या सगळ्यामध्ये तुमचे जे टेस्टिस आहे त्यांना जरा गार आणि थोडं कूलर, 2 डिग्रीज कूलर दॅन युअर बॉडी ची सवय असते. आता जर ह्या टेस्टिस थोड्याशा वॉर्मर टेम्परेचर्स मध्ये राहायला लागल्या तरी सुद्धा ते स्पर्म्ससाठी घातक असू शकतं आणि आपल्याला स्पर्म काउंट मध्ये पॅरामीटर्स डिरेंज येऊ शकतात. आता आमच्याकडे खूप सारे जिम ब्रोज पण येतात, जे ना कुठल्या प्रकारे काहीतरी सप्लिमेंट्स घेतात. मॅडम मी काही ड्रग्स करत नाही, मी काही स्टिरॉइड घेत नाही, पण त्यांना हे माहीतच नसतं की इव्हन टेस्टोस्टेरॉन इंजेक्शन घेणे हे त्यांच्या स्पर्मसाठी घातक आहे. खूप सारे लोक बल्किंग अपसाठी वेगळ्या प्रकारचे सप्लिमेंट्स, पावडर्स आणि अनप्रिस्क्राईब किंवा ओव्हर द काउंटर पिल्स घेत असतात, ज्याच्यामुळे त्यांना बल्किंग अप तर मिळतं पण त्यासोबतच स्पर्म हेल्थ डायरेक्टली खालावते. तर विदाऊट प्रिस्क्रिप्शन तुम्ही हे नाही केलं पाहिजे आणि जर तुम्हाला अशी कुठली समस्या आढळतीये तर तुम्ही जवळच्या तुमच्या डॉक्टरकडे जाऊन सिमेन अनालिसिस करून बघितलं पाहिजे की तुमच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का आणि इज इट रिलेटेड टू द सप्लिमेंट्स यू आर टेकिंग. आता 9वा खूप महत्वाचा पॉईंट आहे की व्यायामाचा पूर्णपणे अभाव असणे. काय होतं, ह्या सगळ्या लाईफस्टाईलमध्ये आपल्या स्पर्म्स पर्यंत ऑक्सिजन आणि रक्तपुरवठा पोहोचवणे डिफिकल्ट झालेलं असतं. आता आपण 30s मध्ये पण कन्सीव्ह करत नाही, आपण आता 35+ होऊन कन्सीव्ह करतो. तर ह्या केसेसमध्ये जर आपण काहीतरी करून तरतरीत राहण्याचा प्रयत्न केला, जसं की रेग्युलर एक्सरसाइज, रेग्युलर डाएट, हेल्दी लाईफस्टाईल, तर हे आपल्या स्पर्मसाठी खूप चांगले आहे. जर समजा आपण पूर्णपणे एक्सरसाइज थांबवलेली आहे आणि खूप वर्ष झाले एक्सरसाइज करून, हे सुद्धा एक कारण आहे ज्याच्यामुळे आपलं स्पर्म हेल्थ टोटली डॅमेज होतं, त्याला तेवढी संख्या राहत नाही आणि जेव्हा आपल्याला म्हणजे जे वय होतं ना आपलं 20, 24, 25 इथपर्यंत आपले स्पर्म्स खूप चांगले असतील, मे बी 30s मध्ये आपले स्पर्म खूपच पुअर क्वालिटीचे आढळून येतात. 10वा महत्वाचा पॉईंट की माझ्यात काहीच प्रॉब्लेम नाहीये, हे पहिले सोडून द्यायचं. आपल्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असू शकतं, हे पहिले ऍक्सेप्टन्स ही पहिली स्टेप आहे टुवर्ड्स एनी अचिव्हमेंट इन इनफर्टिलिटी. पुरुषांनी ही जे हट्ट आहे ते सोडून दिले पाहिजे की त्यांच्यात काहीच प्रॉब्लेम नाही. प्रॉब्ली प्रॉब्लेम तुमच्यामध्येच असेल. म्हणजे स्त्रिया वर्षानुवर्षे डॉक्टरकडे जात राहतात, एकही सिमेन अनालिसिस घेऊन येत नाही. तर एकदा तरी तुम्ही तुमचं हॉर्मोनल प्रोफाईल, तुमचं एक बेसिक चांगलं सिमेन अनालिसिस करून बघितलं पाहिजे आणि मे बी तुमच्यात प्रॉब्लेम असू शकेल. सो आणि ते असेल तर सॉल्व्हेबल आहे आणि त्याच्यात खूप आज सोल्युशन्स उपलब्ध आहेत. आम्ही तर अजूस्पर्मिक पुरुषांमध्ये सुद्धा त्यांना त्यांचं जेनेटिक मूल मिळवण्यात यश दिलं आहे. तर अशा सगळ्या माझ्या या टॉप 10 टिप्स आहेत ज्याला अवॉइड केल्याने तुमची स्पर्म हेल्थ खूप छान आणि उत्तम राहू शकते. तुम्हाला कुठल्याही सिमेन अनालिसिस रिलेटेड डाऊट्स असतील तर प्लीज ते कमेंट बॉक्समध्ये लिंक करा, मी त्याचं उत्तर देईन. आणि मी बघते की तुम्हाला सिमेन अनालिसिस रिलेटेड नुसते डाऊट्स आहेत, तुम्ही ती प्रोफाईल जी आहे ती घेऊन आम्हाला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करू शकता, कन्सल्ट करू शकता आणि आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करून तुम्हाला रेग्युलरली सिमेन रिलेटेड अपडेट्स मिळू शकतात. तर डू फॉलो मी आणि थँक्यू.